मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. सज्जनो, काल आपला जो विषय दुसऱ्या अध्यायामधला सुरू होता तो भक्तिशास्त्रामध्ये भगवत भक्त कसा असतो, भगवत भक्ताचं नित्य आचरण कसं असतं, त्या नित्य आचरणामध्ये त्याच्याकडनं होणारी कायिक वाचिक मानसिक सगळ्या प्रकारची जी कर्म आहेत ही सगळी कर्म त्या भगवत भक्ताची ही ब्रह्मार्पणच कशी होतात हा विषय काल सुरू होता. आणि तो विषय सुरू असताना काल या सगळ्या कर्मांचं ब्रह्मार्पण त्या भगवत भक्ताकडनं कसं होतं, तर त्याच्यासाठी नाथांनी खरं म्हणजे हे सगळं वर्णन करत असताना भगवान गोपालकृष्णच हे सगळं सांगतायत, भक्तिशास्त्र आपल्याला उकळून दाखवतायत. माझ्याकडे येण्याचा मार्ग भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलाय की मामेकम शरणं व्रज, मला तू शरण ये, बस शरण आला की सगळं संपलं, म्हणजे मी तुझं सगळं पाहून घेतो. आणि हे भगवद्गीतेमध्ये सांगत असताना त्या भगवत भक्ताच्या सगळ्या कर्माचं अर्पण हे ब्रह्माला होत असतं. आणि ते होत असतानाचा कालचा विषय असा होता की तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ता श्रीरंग होऊन जातो आणि मग तो भगवंताच्या त्या देहावर म्हणा तो भगवत भक्त अतिशय स्वतःचं सर्वांग समर्पण करून टाकतो, असं त्याचं चालणं असतं. तो ज्या दिशेने चालतो त्या दिशेने भगवंत उभा राहतो आणि भगवंताला असं वाटतं की किती सुंदर कल्पना नाथ महाराजांनी खरं म्हणजे मांडली, आणि इतकी सुंदर कल्पना नाथ महाराज कशी काय मांडू शकत असतील. तर मला असं वाटतं, किंवा समर्थ सुद्धा म्हणाले की आत्मानुभूती फार महत्वाची, ही त्यांची स्वतःची अनुभूती निश्चितपणे असणार, तेव्हाच इतक्या स्पष्टपणे स्वच्छपणे इतकी सर्वांग सुंदर अनुभूती नाथ महाराज आपल्या समोर मांडतायत की त्या भगवंताला त्याच्या समोर उभं राहावं, त्या भक्तानी माझ्याकडे पाहावं ही भावना भगवंताची निर्माण होती. एवढं नितांत प्रेम तो भगवत भक्त त्या भगवंतावर करत असतो. ही नाथांची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. आणि नाथांच्या नंतर 200-250 वर्षानंतर तुकोबांचा जन्म होतो आणि तुकोबा स्वतःची अनुभूती सांगतात. तो अभंग मला काल आठवला नाही, पण रात्री मी तो मिळवला किंवा मला मिळाला. आणि तो अभंग ते म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. काय भगवत भक्त, म्हणजे दोघही संत एकाच भगवंताचे दोन भक्त आहेत, पण त्या भक्तिशास्त्रामध्ये जो मार्ग नाथ महाराज सांगतात किंवा भगवंत आपल्याला सांगतायत तो मार्ग सांगताना दोघांच्या अनुभूती किती सारख्या. भगवत धर्मावर आचरण करत असताना त्या रस्त्यावरून चालत असताना हे दोन संत आहेत. किंवा आपण सकल संतांचं जरी पाहिलं की अगदी माऊलींपासून जर पुढे पुढे पाहत आलो की माऊलींचा अनुभव आहे, माऊलींच्या नंतर नाथांचा आहे, नाथांच्या नंतर रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज समकालीन संत आहेत.
या समकालीन संतांमध्ये पुन्हा तुकाराम महाराजांचा हा एकच अभंग येत काय की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे काय अनुसंधान असेल हो, काय अनुभूती असेल त्यांची त्या भंडारा डोंगरावरची भगवत भक्ताचं. या ते म्हणाले ना की यालाच निर्दोष भजन असं काल ते नाथ महाराज म्हणाले, किंवा हा शुद्ध भागवत धर्म आहे. तर हा शुद्ध भागवत धर्म नाथ महाराज सांगत असताना ती अनुभूती तुकाराम महाराजांना सुद्धा किती सुंदर येते की चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझ, बोलो जाता बरळ करीसे ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. काय अनुभूती. बोलो जाता बरळ करीसे ते नीट. मी काही जरी बोललो भगवंता, अखंड ते चिंतन हो, नवे नवे त्या अखंड नामस्मरणाने, त्या अखंड अनुसंधानी तुकोबांची स्थिती परमात्मा स्वरूप झाली ती हे वेगळं सांगायची गरजच नाही. पण तरीही दास म्हणून तो भक्त स्वतःला भगवंतापासून थोडासा वेगळाच होतो. पण त्या दास्यत्वामध्ये सुद्धा एकत्व इतकं एका क्षणाला निर्माण होतं की ते म्हणतात की बोलो जाता बरळ करीसी ते नीट. काय झालं. रेशीमबागच्या, नागपूरच्या रेशीमबागचं जे RSSचं कार्यालय, तिथे महर्षी वेदव्यास नावाचा एक मोठा हॉल आहे. आणि तिथे 2014 साली जानेवारीच्या श्रीराम महाराजांनी 13 दिवसात 13 कोटी जपाचा संकल्प केला होता. आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला तो मोठा हॉल की जिथे 4000 लोक बसतील अशी व्यवस्था जपाला त्यांनी व्यवस्था करून दिली होती. आणि मग त्या नागपूरच्या त्या रेशीमबागच्या त्या हॉलमध्ये महर्षी वेदव्यास सभागृहामध्ये हा 13 दिवसात 13 कोटी जप झाला. जानेवारी 2014, एप्रिल 2014ला इलेक्शन्स लागले, लोकसभेचे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा रामराज्याला सुरुवात झाली. तर त्यामध्ये श्री महाराजांच्या आज्ञेने मला 3 विषय दिले होते मला. त्या 3 विषयाच्या निरूपणासाठी मी तिथे गेलो आणि एक दिवस सद्गुरू रामानंद महाराजांचं चरित्र, साधारण मला 2 तासांचा वेळ दिला होता. 2.5-3 तास श्रींच्या कृपेने ते चरित्र तिथे सांगायला मिळालं. आणि त्या सभागृहामध्ये आमच्या विदर्भातले एक प्रांताचे RSSचे काम करणारे 82 वर्षाचे बाबूराव राजे नावाचे ग्रस्त, जे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहित होते, ते त्या सभागृहात उपस्थित होते. आणि श्रींच्या कृपेने ते निरूपण झाल्यानंतर माझी त्यांची भेट झाली आणि ते जवळ आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्यांना नमस्कार केला आणि तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जो रामानंद महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग सांगितला म्हणाले, तो माझ्या घरचा आहे, माझा आहे, माझ्या आईबाबांचा आहे. मला माहित नव्हतं. मला सांगायचं काय, बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. ते म्हणाले, डोळ्यात पाणी आणून ते मला सांगत होते की मी आज, माझं वय 82 वर्षाचं आहे, माझे मोठे भाऊ 84-85 वर्षांचे आहेत. आणि म्हणाले, माझे आई बाबा दोघेही रामानंद महाराजांचे अनुग्रहित. आणि माझ्या आईचे त्या काळामध्ये लेकरच वाचायचे. एक लेकरू झालं, पुन्हा गेलं, दुसरं झालं, असं करता करता माझ्या मोठ्या भावाचा जन्म झाला आणि रामानंद महाराजांना कळालं. म्हणाले, रंगराव राजेंना मुलगा झाला म्हणून ते अकोला जिल्ह्यातल्या वारे जहागीर नावाचं एक छोटंसं खेड आहे, तिथे रामानंद महाराज जालन्यावरून आपल्या शिष्याला बऱ्याच दिवसानंतर लेकरू झालं म्हणून बाळांत वेळा घेऊन गेले. महाराजांच्या पत्नी गेलेल्या होत्या. सद्गुरू देहानी पुरुष असतो, पण तो अंतःकरणाने आईच असतो. तर ते म्हणाले, रामानंद महाराज आले तर झबलं टोपरं घेऊन आले होते. म्हणाले, झबलं टोपरं, लाडू काय असते, डिंकाचे लाडू वगैरे करून माझ्या आईला आई बाबांना भेटायला आले. आणि त्या काळात ती बाळंतणीची वेगळी रूम असे, तिथे महाराज गेले. मिनमिनता दिवा होता. म्हणाले 1.25 महिना होऊन गेले होता. आईने ते लेकरू महाराजांच्या हातात दिलं. माझ्या मोठ्या भावाला म्हणे 1.25 महिन्याचं नुकतंच झालं होतं या. तर महाराजांनी असं हातात घेतलं आणि अंतःकरणापासून, आपलं लेकरू आहे म्हणून अंतःकरणापासून महाराज काय म्हणाले बघा, आता तुम्ही तरी मरू नका.
त्या लेकराला घेऊन म्हणाले, तुम्ही तरी आता मरू नका. आणि ते म्हणाले, तो महाराजांचा आशीर्वाद होता. माझ्या आईचं ते पहिलं लेकरू वाचलं आणि 2 वर्षांनी माझा जन्म. आणि रामानंद बोलू जाता बरळ करीसी ते नीट. भगवत भक्ताचं अंतःकरण इतकं सुंदर असतं ना, अखंड अनुसंधानात. महाराज म्हणाले ना, मला ते फार वाक्य आवडलं महाराजांचं. महाराजांना विचारलं की तुमचा माणूस कोण? ते म्हणले, आपल्याला असं वाटतं की अखंड नामात राहणारा माझा माणूस असं महाराज म्हणतील. पण महाराज म्हणाले, अखंड अनुसंधानात जो राहतो की नाही, माझं प्रत्येक आहे. चला महाराज, मी आता बाजारात चाललो. महाराज, मी आता कॉलेजला चाललो. महाराज, मी व्यापाराला चाललो. महाराज, आता हे डील करायचं. महाराज, अमकं करायचं. तुम्ही आहे महाराज, चला आता अंगण सडा करायचा आहे. आता रांगोळीत श्रीराम काढा. जाता येता कोणीतरी वाचेल, त्याच्या मुखात ऐकलं तर आम्ही. चंद्रशेखर महाराज म्हणाले ना की हरामखोर जरी म्हटलं तर त्यातला राम शब्द त्याच्या पुण्याला जातो म्हणाले. किती सुंदर आहे. आणि हे सारखं सारखं ऐकून आपल्या मनात बसण्यासाठी म्हणून हे सज्जन हो करायचं आहे. तर बोलो जाता बरळ करीसी ते नीट, ही अनुभूती त्यांची. आणि शेवटी म्हणाले, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. ते म्हणाले ना, नाथ महाराजांनी काय सांगितलं की भगवत भक्ताचं खेळणं सुद्धा देवपूजा होऊन जाते. हा नाथांचा अनुभव. आणि तेच आपल्याला पुन्हा 250 वर्षानंतर 200 वर्षानंतर तुकोबा आले तर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतरबाई. काय काय अवस्था असेल ना की बाहेर पण म्हणजे एवढा कर्कश परप्रपंच होता तुकोबारायांचा. म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठीच निर्माण केला होता का काय? एवढ्या प्रतिकूल तुकोबारायांचं वैशिष्ट्य सज्जन असं आहे की खरोखर प्रतिकूल गृहस्थाश्रम कसा असू शकतो, प्रतिकूल प्रपंच किती असू शकतो. आणि इतक्या प्रतिकूल प्रपंचात सुद्धा या महात्म्याला, या भगवत भक्ताने भगवंताचं नाम सोडलं नाही, भगवंताविषयीचं प्रेम तो. मग तो जर तितक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवंत आकळून घेत असेल, भगवंताला जवळ करून असेल, तर त्या मानाने तुकोबारायांच्या मानाने आपला प्रपंच तर काहीच कठीण नाही ना. तरी आपण किती नाम घेतो हा विचार माझ्या मनामध्ये नेहमी येतो. आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी बोलो जाता बरळ करीसी ते नीट, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. त्याचा प्रत्येक खेळ, त्याचं प्रत्येक वागणं, त्याचं प्रत्येक कायिक वाचिक मानसिक सगळे कर्म, नाथ महाराज म्हणाले की भगवंताची पूजा होती. तो जे बोलेल ते स्तोत्र होतं. सहज बोलणे उपदेश जे आहे ना, की त्यांनी काही जरी म्हटलं तर भगवंताला ते. म्हणून आपण एक मागे नाथ महाराजांनी सांगितलेली अवस्था आहे की संतांचं आणि देवाचं तुलनाच होऊ शकत नाही म्हणाले. होऊ शकत नाही. कारण संत हे अच्युतात्म भावामध्ये असेल. अच्युतात्म म्हणजे तो त्या आत्मस्थितीच्या भानातून, ब्रह्मानंदाच्या अवस्थेतून च्युत होत नाही, म्हणजे खाली येतच नाही. देव येतो म्हणाले. बरं, आता हे नाथ महाराज सांगू शकतात कारण त्यांनी देवाला पाहिलं, त्यांनी ती आत्मस्थिती भोगलेली आहे. अच्युतात्म स्थिती त्या संतांनी भोगलेली असल्यामुळे आणि त्यांनी देव जवळून पाहिला असल्यामुळे देवाची सगळीच क्वालिफिकेशन त्यांना माहित असते. आपण नाही, पण आपण त्यांचं ऐकावं. आपण शास्त्रज्ञांचं जितक्या श्रद्धेने ऐकतो की नाही, हा लॉ त्यांनी सांगितला, तो लॉ त्यांनी सांगितला, इलेक्ट्रॉन फिरतो, हे करतो, त्याच्या भरोश्यावर आपले आयुष्यभर जेवण चाललंय, त्याच्याशी जर आपण एवढं तादात्म्य पाहू शकतो, त्याच्यावर जर एवढा विश्वास ठेवू शकतो एवढाले ग्रंथ वाचून, तर हे तर खरे जन्मोजन्मीचे म्हणजे खरंच ना, अंतरंग बदलण्याचं जे अध्यात्मशास्त्र आहे ते ज्या संतांनी अनुभवानी आपल्याला सांगितलंय. बरं, एकाच नाही, बरं या सगळ्यांचे अनुभव किती सारखे बघा की हे म्हणतात की खेळताना देवपूजा खेळो, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. अरे काय काय आत्मानुभूती. तर पुढे म्हणाले की असा हा भगवत भक्त आहे, याचं प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण होतं. आणि मग असं ब्रह्मार्पण कर्म जेव्हा एखाद्या भगवत भक्ताचं होतं तेव्हा ते निर्दोष भजन आहे. हाच खरा शुद्ध भक्तिशास्त्राचा मार्ग आहे, भागवत धर्माचा मार्ग आहे. आणि हाच तुम्ही आचरावा हे सकल संतांना अपेक्षित असताना पुनश्च थोडा फ्लॅशबॅक घेतो. हा संवाद कोणाचा चाललाय? जनक राजाचा आणि त्या 9 पार्षदांचा हा संवाद. हे सगळे कारण त्यांनी काय प्रश्न होता की अतिशय कल्याणाचं काय? जनक राजा विचारतो की अतिशय कल्याणाचं काय आणि अतिशय अभयाचं काय? असा प्रश्न त्या जनक राजाने की जिथे भयच नाही असं काय ते आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा तो सांगतो आता राजाला की जनक राजा, असा भगवत भक्त निर्भय असतो. आणि पुढे म्हणतात ते अर्षदच सांगतात त्या जनक राजा, तुझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल म्हणाले. त्यांना कळतं की तू असं विचारतील मग भय कशाने निर्माण होतं. तर पुढे तो म्हणतो की आता तुला भय निर्माण कसं होतं तेही सांगतो. आणि पुढे नाथ महाराजात आपल्याला जो विषय सांगणार आहे की भगवत भक्त निर्भय असतोच,
पण बरेच वेळेला म्हणाले, बऱ्याच वेळेला भगवत भक्तांना सुद्धा काही काळासाठी हे भय निर्माण होतं. आणि मग हे भय का निर्माण होतं, कशामुळे निर्माण होतं, हा विषय सांगताना आता विषय येतो मायेचं लक्षण. आता मायेचं लक्षण काय आहे हे नाथ महाराज या द्वितीय अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे त्याची थोडीशी प्रस्तावना आपण आधी पाहूया. काय बघा, या मानवी जीवनामध्ये एकही मनुष्य आपल्याला असा दिसणार नाही की ज्याला काळजी नाही. काळजीशिवाय माणूसच नाही. आणि महाराज म्हणाले, ती आपल्याला धरून ठेवत नाही, पण आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. हा मूळ स्वभाव आहे. बर, आता या काळजीचं दुसरा प्रश्न, ही काळजी का निर्माण होते, भय काय निर्माण होतं, चिंता का निर्माण होते, तर याचा बेस किंवा याचं मूळ पायाभूत कारण असं आहे, म्हणाले भीती. भीतीमुळे काळजी निर्माण होते. म्हणजे ते सांगितलं त्याने की बोन मॅरो बायोप्सी करायची. झालं ते डॉक्टर म्हणाला तुम्ही करून तर घ्या, म्हणजे एक हे होऊन जातं, काळजी राहत नाही असं डॉक्टर फक्त आपल्याला सांगेल. बापा बापा बापा, दोघं नवरा बायको रात्रभर बसले, रडले. आता काय होतं की तुम्ही अहो मी गेल्यावर काय होईल तुमचं, तो म्हणजे तू गेल्यावर माझं काय, काहीच नाही. बायोप्सीचा रिपोर्ट नील आलेला आहे 15 दिवसांनी. पण त्या 15 दिवसातलं आत्मचिंतन किंवा भीती, म्हणजे तिथून जी काळजी, आता काय होईल, आता काय होईल, कसं जावं लागेल, काय होईल, हे आपल्या प्रापंचिक जीवनात उदाहरण आहे. नाथ महाराज म्हणतात याचं सूत्र जे आहे ते भीती आहे मुळात. आता पुढे म्हणाले, म्हणजेच काय होतं की भीतीतूनच काळजी जन्म पावते, भीतीतूनच काळजी निर्माण होते. पुढे म्हणाले की याचं कारण काय, मग या भीतीचं तरी कारण काय. अध्यात्मशास्त्र असं सांगतं की या भीतीचं कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आणि भीतीचं आणि काळजीचं कारण अज्ञानामुळे भगवंताचा विसर. स्वस्वरूप, आत्मज्ञान, भगवंताचा विसर. भगवंताचं विसर होण्याचं पुनश्च कारण की मी देह आहे आणि मी देह असल्यामुळे मी मुकुंदमुळे आहे, मी मुकुंदमुळे असल्यामुळे माझं, मी आणि माझं याच्या स्वरूपाने त्या भगवंताचा विसर पडतो. मी करता म्हणून सगळं कार्य या जगामध्ये करायला जातो आणि इथून तुमच्या स्वस्वरूपाच्या विसराला सुरुवात होते. बर, मग पुढे काय म्हणाले ते की हे जीवनभर तुम्ही ही भावना घट्ट धरून ठेवली की मी देह आहे आणि मी देह आहे, जिथे तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचा अंश आहे असं सकल शास्त्र सांगतात, सकल संत सांगतात, ते आपण सपशेल विसरून जातो. मी देहच आहे, मी अमकाच आहे, याला इतकं घट्ट धरून. तुम्ही म्हटलं तुम्हाला की आपल्याला आपल्या नामाचा, आपल्या स्वत्वाचा एवढा आपण इतकं घट्ट धरलेलं आहे, त्याचा कधीच विसर पडत नाही. म्हणजे आपण गाढ झोपलेले जरी असलो आणि पटकन कोणी आपल्या नावाने जर हाक मारली तर आपणच उठून पटकन असं पाहतो. 1000 माणसाच्या गर्दीमध्ये तुम्हाला जर नाव कोणी तुमच्या नावाने मोठ्याने ओरडलं, पटकन तुम्ही सगळी कामं सोडून मागे पाहता. इतकं आत्मभान, म्हणजे आत्मभान हा शब्द किती करेक्ट आहे मला माहित नाही, पण या देहाचं भान मी म्हणा, मी हा देह आहे आणि त्याचं नाव हे आहे, हे इतकं घट्ट आपण 5वीच्या दिवसापासून लक्षात ठेवलं. म्हणजे आत्यांनी सांगितलं ना का ना क्रूर करून, तर 5वीच्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी पूजा होते की नाही, तेव्हा आपल्या कानात सांगितलं की तुझं नाव हे झालं. त्या देहाला ते इतकं घट्ट धरलेलं आहे. मग ते म्हणाले आणि त्याच्यामुळे ती देहबुद्धीचं हे अज्ञान दृश्य स्वरूप आहे म्हणाले. आणि ती नाहीशी करण्यासाठी, की देहबुद्धी नाहीशी करण्यासाठी नाथ महाराज सांगतात भगवंताचं ज्ञान म्हणजे आत्मबुद्धी हा एकमेव उपाय आहे. पुनश्च मी थोडक्यात सांगतो की काळजीचं मूळ भीती, भीतीचं कारण स्वस्वरूपाचं अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान म्हणजे मी स्वतःला देह समजणं आणि मी देह समजून आयुष्यभर याच भावनेने कायम राहणं, आणि त्यामुळे देहबुद्धी घट्ट होते आणि त्यामुळे या भीतीची निर्मिती होते. आणि ही भीती जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ते म्हणाले भगवंताचं ज्ञान. आणि भगवंताचं ज्ञान म्हणजे आत्मबुद्धी. आता आत्मबुद्धी हा जो शब्द आहे सज्जन हो, या आत्मबुद्धी शब्दामध्ये पहिलं पद आहे आत्मा आणि दुसरं पद आहे बुद्धी. या बुद्धीचा अर्थ काय किंवा बुद्धीची व्याख्या काय, तर बुद्धी म्हणजे समजा विचार करणं, एखाद्या गोष्टीचं आकलन करून घेणं, एखाद्या ग्रंथाचं आकलन करून घेणं किंवा तर्काने एखादी गोष्ट जाणणं, याला आपण बुद्धी म्हणतो. मग आपल्याला असं वाटतं की बाबा आत्मा
मग आत्म्याच्या संदर्भातलं जे काही सगळं उत्तम ज्ञान आहे ते बुद्धीने जाणून घेणं याला आत्मबुद्धी म्हणतात, असं शास्त्रकारांना वाटतं, असं विद्वानांना वाटतं, असं पंडितांना वाटतं. पण हे चूक आहे. आत्मतत्वाविषयी कितीही उत्तम ज्ञान झालं तरी ते आत्मबुद्धी नाही. तर का नाही ती आत्मबुद्धी? ती आत्मबुद्धी का नाही? तर म्हणाले, आत्म्याच्या स्वरूपाचं कितीही ज्ञान उत्तम रीतीने तुम्हाला जरी झालं तरी समर्थांनी सांगितलं, अनेक संतांनी सांगितलं की आत्मानुभूती फार महत्वाची. आणि ती आत्मानुभूती कोणती आहे म्हणाले? तत्वमसी किंवा अहम ब्रह्मासी, तो मीच आहे. हे तुम्हाला अनुभवाने जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत हे सगळं ज्ञान कितीही असलं, कितीही ग्रंथ वाचले, आत्मतत्वाविषयी खूप गप्पा मी इथे बसून कितीही मारल्या तरी त्याचं ज्ञान आज मला नाही. म्हणून ती आत्मबुद्धी माझी जागृत झाली किंवा आत्मज्ञान मला झालं हे निश्चित नाहीये. नुसत्या गप्पा मारणं, ग्रंथ वाचून खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगणं, तुम्ही पण माना डोलवणं, हे समजण्यापुरतं सगळं ठीक आहे. पण ती आत्मबुद्धी नाही जोपर्यंत तुम्हाला ती जाण किंवा तो अनुभव तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून जात नाही की तोच मी आहे. जो भगवंत मी म्हणतो ना, तो भगवंत मी आहे याची जाणीव तुमच्या अंतःकरणात स्पष्टपणे जोपर्यंत तुम्हाला अनुभवायला मिळत नाही तोपर्यंत ती आत्मबुद्धी नाही. आत्मतत्वाविषयी, आत्म्याविषयी कितीही उत्कृष्ट रीतीने तुम्हाला ज्ञान झालं असलं तरी. मग आता प्रश्न राहिला की काय करायचं मग आत्मबुद्धीसाठी, भगवंताच्या ज्ञानासाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय करायचंय? पुन्हा एकदा, आत्मज्ञान म्हणजे अगदी सोप्या शब्दात महाराजांनी सांगितलं, खरं खरं समाधान किंवा ज्याला शाश्वत समाधान म्हणतात त्याला आत्मज्ञान म्हणतात. तेच आपल्याला मिळवण्यासाठी मनुष्य जन्म घेऊन आपण आलो. मग आता हे खरं शाश्वत समाधान की जे कुठल्या वस्तूवर नाही, कुठल्या परिस्थितीवर नाही, कुठल्या व्यक्तीवर नाही, कशावरही अवलंबून नाही, अखंड आनंदाची, समाधानाची स्थिती की जी अनेक संत उपभोगत असतात त्याला ब्रह्मानंद असं म्हटलं जातं. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मानंद, आत्मानंद, त्या अवस्थेत कायम राहणं. काहीच नसतं ना. आपल्यासारखंच पाहिलं तुम्ही, तुकोबारायांच्या जीवनात, नाथांच्या जीवनात केवढे प्रसंग आले, ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनात केवढे अपमानाचे, केवढे उपाशी राहण्याचे, केवढे आईबाबा जाण्याचे. अगदी कोमल वयामध्ये माऊलींचे आईबाबा गेले. ज्या वेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई आपला देह इंद्राणीच सोडत होत्या तेव्हा निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरच्या त्या जंगलामध्ये एका गुहेमध्ये ध्यान लावून बसले होते. गहिनीनाथांनी त्यांची समाधी लावली होती. त्यांना ते दिसत होतं, ते समाधीतून बाहेर येणार तेवढ्यात गहिनीनाथांनी पुन्हा आठवलं, हा शांत राहा, जाऊ नकोस. ते समाधी अवस्थेत होते. पण ज्ञानेश्वर माऊली, सोपान बाबा किंवा मुक्ताई तर किती लहान लहान होते. संतांच्या जीवनामध्ये एवढ्या भयानक परिस्थितीत सुद्धा त्यांची शांती भंग नाही पावली. तर ही शांती भंग न पावण्यासाठी ज्या अखंड आत्मानंदाच्या, ब्रह्मानंदाच्या स्थितीत जे होते ते मिळवणं. मग आता हे आत्मज्ञान तुम्हाला कसं प्राप्त होईल, हा प्रस्तावनेचा भाग आहे. तर ते म्हणाले, दोन सोप्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक, देहावरचं प्रेम कमी होणं, आणि दुसरं, भगवंतावर तितकं प्रेम बसणं. आता ह्या दोन गोष्टी सांगायला MCQच्या प्रश्नासारख्या आहेत. एका वाक्यात उत्तर द्या. आत्मज्ञान कसं पाहिजे? देहावरचं प्रेम कमी झालं, भगवंत झालं. अहो, पण ते इतकं सोपं आहे का? आता याच गोष्टीचं आपण शांतपणे जर चिंतन केलं की देहावरचं जितकं प्रेम आहे तितकं भगवंतावर करा. नित्य देह म्हणजे किती, थोडं कसा खरखर करू द्या. अहो, थ्रोट इन्फेक्शन, आग मला दे बरं हळद टाकून दूध आणि आमकन तमकन. किती देहाशी आपण तादात नाही. थोडं सुद्धा दुःखाची भावना शरीराला होण्याच्या आधी आपण अलर्ट आहोत. भगवंताविषयी तेवढं प्रेम आहे का? चिंतनाचा विषय की जितकं देहावर प्रेम आहे, शांतपणे विचार करा, मी आणि माझा या गोष्टींवर जितकं माझं प्रेम आहे, महाराज तेवढं मला तुमच्यावर कधी प्रेम करता येईल? त्याचा नित्य विचार, नित्य अभ्यास हाच परमार्थ आहे, हीच खरी उपासना. नाथ महाराज पुढे फार सुंदर विषय, इतका नाथ महाराजांनी खरंच नाही इतकं छोटे पॉइंट्स काढून दिले ना. मी तुम्हाला सांगतो, आता आम्ही शिक्षणातले असल्यामुळे सांगतो की एक मोठा प्रश्न आहे
त्याला त्याचे छोटे छोटे पॉईंट जर एक व्याख्या आहे मोठी ती त्याच्यात 5-6 पॉईंट आहे, पोरांच्या लक्षातच राहत नाही. ते सुटे सुटे करून त्याचा संबंध जर सोडून दिलाय, अरे हे 4 पॉईंट लक्षात ठेवा, ही डेफिनेशन तुमची पाठच होऊन जाते, कन्सेप्टच क्लिअर होऊन जातो. तसं नाथ महाराजांनी हा सगळा विषय इतका सुंदर, मी म्हटलं ना की एकादश स्कंदातल्या त्या सगळ्या संस्कृत एका श्लोकावर 30-30, 40-40 ओव्या मराठीमध्ये अतिशय सुंदर नाथ महाराजांनी लिहून दिल्या. तरी त्याही आपल्याला समजायला अवघड आहे बरं का, त्याही अवघड आहे. त्याच्यासाठी अजून दुसरे काही ग्रंथ पाहिल्याशिवाय ते मूळ कळणं सुद्धा अवघड आहे. कारण नाही म्हटलं तरी 16व्या शतकातली भाषा आहे, अतिशय अभिरुची उन्नत असलेली ती सगळी भाषा आहे. तर ते म्हणाले देहावरचं प्रेम जितकं आहे तितकं भगवंतावर बसायला पाहिजे. हे सांगायला खूप सोपं आहे, पण करायला अवघड आहे. पण पुन्हा अशक्य नाही, अशक्य बिलकुलच नाही. तो भाग की खरंच माझं जितकं मी आणि माझ्या या जेवढ्या गोष्टी माझं माझ्या मुलावर, माझ्या प्रपंचावर, माझ्या गृहस्थाश्रमावर जेवढं प्रेम आहे, माझ्या गृहस्थाश्रमातल्या प्रत्येक कर्तव्याची जेवढी आठवण, जेवढी जाण आणि जितकी इन्व्हॉल्वमेंट माझी माझ्या प्रापंचिक कर्तव्यात आहे, तितकी माझी भगवंताविषयी आहे का? भगवंत तर सोडूनच द्या, ज्या सद्गुरूंनी मला आज इथपर्यंत आणलं त्या सद्गुरूंच्या प्रती केवळ त्याच्या आठवणीच्या बाबतीत तरी मी सजग आहे का? हा जर विचार केला तर प्रश्न सोडवायला खूप सोपा आणि हळूहळू नक्की साधेल की नाही. आणि त्याच्यासाठी पुन्हा मी म्हटलं की अखंड अनुसंधान, अखंड अनुसंधानासाठी अधिष्ठान आणि अधिष्ठानाबरोबर नित्य संवाद. मला असं वाटतं हा अखंड अनुसंधानाबरोबरचा अखंड संवाद जर साधला गेला ना तर खरंच ते स्वरूप अंतःकरणात प्रगट व्हायला उशीर लागत नाही. किंवा त्याच्यावरचं प्रेम की नाही, मी दिवसातून 4, अगदी साधी गोष्ट आहे का, मी दिवसातून कमीत कमी 4-5 वेळा तरी पाणी पितो. त्या प्रत्येक पाणी पिताना मला महाराजांची आठवण येते का? अरे त्यांना मी जर घरात स्थापन केलंय तर त्यांनाही तहान लागली असेल. मी 3 वेळा चहा घ्यायला लागलो, महाराजांना 2 वेळा तरी मी दूध देतो का? एक साधी गोष्ट आहे बरं का, साधी गोष्ट. हे चिंतन आपल्याला महाराजांशी, आपल्या सद्गुरु तत्वाशी, नवे नवे ब्रह्मतत्वाशी म्हणालो ना की किती भारतीय संस्कृतीत सुंदर सांगितलंय. फार जुना संस्कार आहे आपल्याकडे. आता या स्त्रीमुक्तीच्या काळात तो मांडताना थोडासा संकोच होतो की स्त्रियांनी पतीला परमेश्वर मानावं आणि पुरुषांनी, हे कधी सांगितलं जात नाही बरं का, पुरुषांनी सद्गुरूंना मानावं, सद्गुरू परमेश्वर अशा भावनेने कायम राहावं. आता हे सगळं सांगत असताना पुनश्च तो विषय मी एकदा सांगतो की स्त्रियांच्या मनात अरे हे काही चांगलं, काहीच योग्य नाही, याला काय ब्रह्म मानायचं, याला काय परमेश्वर म्हणायचं. प्रश्न तुम्ही त्याच्याकडे पाहताना ब्रह्माची आठवण जर दिवसभरात 10 पैकी 3 वेळा झाली आज, तर उद्या 4 वेळा होईल, 5 वेळा. आणि दृष्टिकोन म्हणजे महाराजांना जो प्रश्न विचारला होता की तुम्हाला राम दर्शन झालं का, किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, तर ते म्हणाले नयनाच्या ठिकाणी दिसणारा प्रत्येक प्राणी मात्र हा राम आहे या भावनेने त्याच्याकडे पाहायचा अभ्यास माझ्या सद्गुरूंनी मला शिकवला, त्यांच्या कृपेने तो मी केला आणि त्यांच्या कृपेने तो मला साधला. म्हणजे हे जसं स्त्रियांना सांगितलं की तू त्याला परमेश्वर मान, म्हणजे अखंड परमेश्वराची आठवण तू ठेव, त्याची सेवा करत असताना परमेश्वर लक्षात ठेव. त्याच्यामध्ये अवगुण असणारच आहे, तो माणूस आहे, पण तुझ्या परमेश्वर मान्याने, तुझ्या रोजच्या नमस्काराने तो किती बदलेल, किती लवकर बदलेल हे सांगता येत नाही. स्त्रीमुक्तीच्या काळामध्ये हा विचार इथल्याशिवाय बाहेर आपण मांडूही शकणार नाही. पण यातलं तत्व समजून घ्या की मला परमेश्वराला आठवायचंय, मला ब्रह्माला आठवायचंय. हे सूत्र भारतीय तत्वज्ञान, अध्यात्मशास्त्र आपल्याला शिकवतं. तसं देहावरचं प्रेम जितकं आहे ते म्हणतात नाथ महाराज फारच, देहावरचं प्रेम सुटून भगवंताच्या ठिकाणी प्रेम जडलं पाहिजे. म्हणजेच सोप्या भाषेत भक्ती, प्रेमाचा सर्वोच्च परमोच्च बिंदू जर काय असेल तर भक्ती आहे. की आपण खरंच आपल्या आवडीची, आपल्याला प्रिय असलेली म्हणण्यापेक्षा आपल्याला अत्यंतिक आदरणीय व्यक्ती जर आली तर तिला नमस्कारच करावा वाटतो, तिला हात लावावाच वाटतो, तिला आलिंगन द्यावंच वाटतं. म्हणजे कितीतरी वेळा मला माझ्या वैयक्तिक बाबतीत लता मंगेशकरांची अभंग म्हणा, काही गाणी इतकी सुंदर आहे की असं वाटतं की लता दिदींच्या पायावर जाऊन डोकंच ठेवा. इतका पवित्र सुंदर मंगलमय आवाज भगवंतानी, इतका सुंदर सूर त्यांना दिला होता. ही भावना न पाहिलेल्या व्यक्तीच्या आवाजावरून जर आपल्या मनामध्ये निर्माण होती तर पु ल देशपांडेंचं तेच वाक्य पुन्हा आठवतं की जगात देव आहे की नाही मला माहित नाही, पण तो असेल तर लताच्या गळ्यामध्ये आहे, लताच्या स्वरामध्ये, नाही का. तर देहावरचं प्रेम कमी होऊन
भगवंतावर तितकं प्रेम सज्जनो करता येणं याला भक्ती असं म्हणतात. आणि नाथ महाराज म्हणाल्या, अशा भक्तीचं पर्यावसान आत्मबुद्धीमध्ये आपोआप होतं. भक्ती गोपींनी कशी केली हो सांगा ना. त्यांना तर काही ज्ञानही नव्हतं म्हणाले, कुठे शिकलेल्या नव्हत्या, पण त्या एका भगवंतावर त्यांनी इतकं प्रेम केलं आणि सगळी काबाड कष्ट करून, गायी आल्या आणि हे गेल्या आणि ते गेल्या, 9 लक्ष गायी ज्यांच्याकडे होत्या अशा त्या नंदांच्या घरी हा राहायचा. गोधन हे त्या काळचं सगळ्यात मोठं संपत्तीचं मोठं लक्षण असलेलं. इतक्या स्त्रियांना इतकी सकाळपासूनची कामं असताना सुद्धा राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे करीते चिंतन. काय असेल ती भाव, किती सुंदर असेल. तसं तुमच्या माझ्या कर्मामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येक किचन मधल्या कार्यामध्ये जर महाराजांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक कार्य जर झालं आणि पुरुषांनी आपल्या आपल्या वाट्याला आलेल्या विहित कर्मामध्ये महाराजांना बसवून, म्हणजे आपल्या सद्गुरूंना बसवून, म्हणजेच परमात्म्याला बसवून जर आपण ते कार्य केलं तर ती भक्ती होते. आणि अशा भक्तीतूनच नाथ महाराज म्हणाले, आत्मबुद्धी त्या भगवत भक्ताला आपोआप. आणि पुढे नाथ महाराजांनी जो विचार मांडला तो एवढा म्हणजे प्रखर आहे किंवा इतका कॉन्फिडंट आहे ते त्या बाबतीत अनुभवातून आलेला आहे. नाथ महाराज पुढे म्हणाले की ज्ञान होण्यासाठी, नाथ महाराजांचा विचार बरं का, तो पुढे पुन्हा येणारच आहे. नाथ महाराज म्हणाले, ज्ञान होण्यास भक्तीशिवाय उपाय नाही असा माझा ठाम सिद्धांत आहे. नाथ महाराज. आणि हे कशाच्या भरोशावर सांगतात? भगवान गोपाल कृष्णाच्या. सांगतायत कोण? अर्षद. कुणाला सांगतायत? जनकाला. ही कथा कुठे सुरू झाली? नारद मुनी आलेत. कुठे आलेत? द्वारकेमध्ये आले. कोणाकडे आले? वसुदेवांकडे आले. त्यांनी काय विचारलं? मला भागवत धर्म सांग. आणि हा मूळ भागवत धर्म भगवंतानी उद्धवाला सांगितला. तिथून शुकाचार्य, परीक्षिती असा तो पाझरत नाथांपर्यंत 16व्या शतकात आला. आणि त्याचं चिंतन त्यांच्या कृपेने आपण करू. नाथ महाराज म्हणाले की ज्ञान आहेच, ज्ञानाशिवाय नाहीच म्हणाले, मोक्ष साधणारच नाही. पण म्हणाले ज्ञान होण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही असा माझा ठाम सिद्धांत आहे, असं नाथ महाराज सांगतात. आता एवढी प्रस्तावना झाल्यावर मायेच्या लक्षणाकडे आपण वळणार. सज्जन हो, भागवत धर्माचं आचरण करत असताना हे सगळे भक्त निर्भय आहेत, तरी पण भय का निर्माण होतं आणि त्याचं कारण त्यांनी जे सांगितलं ते पुढे सांगताना, या मार्गावर चालताना भयाने हे व्याकुळ होतात याचं कारण ते म्हणाले, वास्तविक त्या भगवत भक्ताला हे ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? म्हणाले की आत्मा पूर्णत्वाने एकरूपाने सर्वत्र भरलेला आहे, परंतु त्याहून मी वेगळा आहे अशी भावना भगवत भक्ताच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते की तो भगवत भक्त आहे, त्याला ज्ञान आहे सगळं. आपण पाहिलं ना भरत राजाचं चरित्र, की उत्तम ज्ञानी होता तो. बरोबर वयाच्या 60व्या वर्षी सर्व संघ परित्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारला, नदीच्या काठावर राहायला गेला. हे ज्ञान त्याला होतच. पण तरी या साधन मार्गामध्ये, या भक्तिशास्त्रामध्ये इतकं उत्तम ज्ञान असताना सुद्धा मनुष्य कसा फसतो किंवा कसा चुकतो किंवा कसा भयाने व्याकुळ होतो, त्याचं कारण आता आपल्याला नाथ महाराज सांगतात. ते म्हणाले की मी त्याहून वेगळा आहे असं समजल्यामुळे किंवा मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे अशा अज्ञानामुळे भय निर्माण होते. असं होतं का? म्हणजे आपण दिवसभर नाही, अनेक वर्ष नाही, माझे सद्गुरू आहेत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून खूप छान प्रपंच करतो. छोट्या मोठ्या अडचणी येतही असतात, त्याच्यातूनही आपल्याला महाराज बरोबर सोडवतात. आणि ती अडचण सुटली की आपल्याला नाही महाराजांची किती दया आणि किती कृपा, आपण तेवढं म्हणतो. महाराजांची कृपा म्हणजे आपल्या मनासारखं होणं. आणि नाही झालं, लक्षच नाही महाराजांचं आपल्याकडे, आणि महाराजांची इच्छाच नाही आपण असं करावं म्हणून. हे काय श्रद्धा आहे आपली. असं होतं बरं का. आपण सगळे म्हणलं ना, ही रामनाम नौका भवसागर ही तर आहे, आपण सगळे एका नावेतले आहेत त्याच्यामुळे, आणि सगळे आपण सारखे असं मी मानतो, म्हणजे त्या दृष्टीने. तर त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही, बोलताना काही संकोच करायची गरज नाही. असं होतं. पण असं खरंच वेगळेपणा येतो का? असं वेगळेपणाने भय निर्माण होतं का? तर महाराजांनी इतके सुंदर दृष्टांत याच्या प्रवचनामध्ये दिलेत बघा. महाराज म्हणाले, तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना, गृहस्थाश्रम आचरत असताना, अगदी बालपणापासून जी महाराजांचं सुंदर. महाराज म्हणाले, बाप पोराला पोहणं शिकायला घेऊन जातो.
आणि पोहणं शिकायला घेऊन जातात. त्यांच्या काळातलं उदाहरण त्यांनी दिलं. तर तो म्हणला त्याच्या पोटाखाली हात ठेवतो. हां, पोह आता पोह. तो स्वतः पोहतो. त्याला एक तर कमरेला धरतो हे करून किंवा हातून आणि पोह पोह. आणि हा पोरगा आता चांगले हातपाय मारायला लागला म्हणून थोडा पाय घालून की याच्यात नाका डोळ्यात पाणी. हा. मग त्या क्षणी त्या मुलाची अवस्था काय असते, अरे मी एकटाच येता, आता मला काय होणार, बाबांनी सोडून दिलंय. तो घाबरतो, नाका डोळ्यात पाणी जातं. तो तेवढ्यापर्यंत बाप पुन्हा हात देतो, पुन्हा त्याला आधार मिळतो की नाही, मी एकटा नाही, मला आधार देणारा तो आहे. भय निर्माण होण्याचं कारण बापानी मला सोडलंय, मी त्याच्यापासून वेगळा झालो, मी एकटा आहे आणि आता मला कुणीच नाही, हा जो भाव आहे हा प्रपंचामध्ये अशा प्रकारे वेगळेपणाने भय निर्माण करतो. हे महाराजांनी दुसरं उदाहरण महाराज आपल्याला देतात की रात्रीच्या वेळेला घोंगडं पांघरून आपलाच बाप बसलेला, हे पोराला लवकर कळतच नाही. बागुल आपण खेळतो ना लहानपणी, ते भाऊ आला काय म्हणतो ना, हा बागुल भाऊ आला असं म्हणतो आणि पांघरून घेतो. पहिल्यांदा लेकरू घाबरतं, पण 2-3 वेळा झाल्यानंतर जेव्हा बाबाचे त्याच्या खाली असं म्हणल्यावर त्याला मजा वाटते. मग तो बाबा अजून पुन्हा एकदा करा. जोपर्यंत मी हे आलेलं कुणीतरी वेगळं आहे, हा भीतीचा भाव वेगळेपणाने निर्माण, किती महाराजांनी छान समजून. तिसरं उदाहरण म्हणाले, हे थोडंसं वरच्या स्तरावर आहे, तुमच्या माझ्यासाठी आहे. भक्तिशास्त्रामध्ये आपण पक्क व्हावं, आपण धीट व्हावं, आपण चांगल्या मार्गावर धीटपणाने चालावं. जसं मायबापांना शाळा शिकत असताना वाटतं ना, अगदी तसंच सद्गुरूंना जन्मभर असं वाटतं की माझं लेकरू कॉन्फिडंट झालं पाहिजे, माझं लेकरू पूर्णपणे माझ्यावर विसंबून बिनधास्तपणे आनंदाने चाललं पाहिजे, नवे ते कायम आनंदातच राहिलं पाहिजे, याच्यासाठी सद्गुरूंचा अविरत प्रयत्न सुरू आहे. महाराज म्हणाले, हे जसा घोंगड्याचा प्रकार आहे, हा जसा पोहण्याचा प्रकार आहे, तसं तुमच्या गृहस्थाश्रमामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अनेक वेळेला अनेक संकट मी धाडतो, पण ती संकट मी तुमच्या पाठीमागेच आहे. तुम्हाला ती फक्त याच्यासाठी दाखवतो की घाबरू नको, मी आहे. ती संकट आल्यावर सुद्धा तुम्ही घाबरून जाता, घाबरू नका, ती संकट मी पाठवलेली आहे. ती याच्यासाठी की तुम्हाला ईश्वराचं स्मरण व्हावं, तुम्हाला माझं स्मरण व्हावं, तुम्हाला भगवंताच्या शक्तीची, माझ्या शक्तीची जाणीव व्हावी आणि तुमचा प्रपंचच नव्हे तर तुमचा परमार्थ सुद्धा खूप चांगला व्हावा, ही सद्गुरूंची. न्यायशास्त्रामध्ये उदाहरण देताना एक उदाहरण दिलं जातं, ते दोरी पडलेली आहे, झुंजमुंज काळ आहे किंवा रात्रीची वेळ आहे, अंधाराची वेळ आहे आणि दोरी पडलेली असते आणि आपण त्याला साप समजून घाबरतो. जेव्हाही कळते की अरे ही दोरीच आहे, तेव्हा भय संपून जातो. नाथ महाराज म्हणाले की आत्मस्वरूपाचं भान जेव्हा कमी होतं किंवा भगवंत आणि मी वेगळा झालो, आपल्याला अद्वैत सिद्धांत, आपल्याला अद्वैत वेदांताचा हा सगळा भाग अद्वैत वेदांताचा सिद्धांत असला, तर ते अद्वैत सांगत असताना द्वैत निर्माण झालं की ते म्हणाले भय निर्माण होतं आणि भय निर्माण झालं की काळजी उत्पन्न होती. हे त्याचं सूत्र नाथ महाराज आपल्याला समजून सांगतात. पुढे म्हणाले, भयाचं मूळ कारण असून मग आता हे भय कशाने जाणार, तर ते म्हणाले आत्मज्ञान झालं की भयाची संपुष्टी होते, भय लयास जातं, भय विरून जातं. आता म्हणाले, एवढा सगळा विचार केल्यानंतर नाथ महाराज म्हणाले की मग तुम्हाला असं वाटेल की ज्ञानाने जर अज्ञानाचा नाश होतो, हे जर खरं तुम्हाला वाटत असेल, नाथ महाराजच सांगतात बरं, इतकं छान समजून सांगतात ना की आपण पहिली दुसरीच्या मुलाला जवळ घेऊन सांग, आता एक जमला का असे गोल काठी काढ, असं काढ, आपण सांगतो आणि ते लेकरू तसंच करतो. तितक्या प्रेमाने नाथ महाराज, तुम्ही वाचून पहा कर नाथ भागवत, फार उशिरा मलाही वाचायला मिळालं, पण खूप सुंदर, खूप सुंदर. तर ते म्हणाले, आता असं वाटेल म्हणे तुम्हाला की मग हे सगळं तुम्हाला ज्ञानाच्या गप्पा सांगण्याचं, मग ज्ञानानेच अज्ञान नष्ट होतं, तर मग भगवंताच्या भक्तीला कुठे वाव आहे? मग ज्ञानच श्रेष्ठ झालं की नाही आमचं? ज्ञानच श्रेष्ठ आहे, ज्ञान झालं की संपलं म्हणाल, काहीच गरज नाही भक्तीची, मग भक्तीला कुठे वाव आहे? पण म्हणाले, अज्ञान नाहीच होणं म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठी भक्तीचीच आवश्यकता आहे. नाथ महाराज म्हणतात, भक्तीतूनच ज्ञान निर्माण होतं, असा माझा ठाम सिद्धांत आहे. नाथ महाराज पुन्हा भक्तीवरच येतात, कारण काय असतं, समजणं आणि उमजणं. समजणं हा ज्ञानाचा भाग झाला, समजणं हा अभ्यासाचा भाग झाला, पण एखादी गोष्ट समजणं आणि ती उमजणं, कळणं आणि वळणं, याच्यामध्ये जे अंतर आहे, त्या कळण्यातून वळण्यामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे, तो भगवंताला शरणागतीचा आहे, तो भक्तीचा आहे.
समजून, उमजून, उमजणं, समजतं एखादी गोष्ट, हे सगळं आहे. भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि हा आलेलाच आहे, प्राक्तनाचा भाग आहे. दुसऱ्यांच्या घरी मृत्यू झाल्यानंतर आपण छान लेक्चर देतो. वाह! वाह! आता आपल्या हातात काय बाबा, ईश्वरी घटनाच आहे, ते झालं, समजून घ्या. आता तुम्हाला सगळं पाहायचं वगैरे. असं लेक्चर आपण दुसऱ्याच्या घरी अर्धा तास, 2 घंटे देऊ शकतो. ज्यावेळी आपल्या घरी अशा प्रकारे मृत्यूची घटना होते, तेव्हा आपल्याला समजून सांगण्यासाठी दुसऱ्याला यावं लागतं. याच्यात समजणं आणि उमजण्याचा भाग मला असं लक्षात येईल, की माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये जो फरक आहे की हे सगळं माहिती आहे. पण हार्ट अटॅक आल्यावर जर आपल्याला काही करताच आलं नाही, तर त्या माहितीचा उपयोग ज्ञानात केव्हाही जो पेशंट वाचला तर, अदरवाईज नाही. तसं नाथ महाराज म्हणाले, की भक्ती आत्मज्ञान होण्यासाठी भक्तीशिवाय पर्याय नाही. ज्ञानाचे सगळे म्हणजे आपण म्हणायचं ना, की ज्ञानी माणूस भक्त असेल की नाही सांगता येत म्हणे, पण भक्त मात्र ज्ञानी असतोच. आप्पांच्या कीर्तनामध्ये आपण पाहायचो ना, की एवढा मोठा महात्मा परब्रह्म स्वरूप असलेला, पण जनाबाईंचं आख्यान असेल, तुकोबांचं आख्यान असेल, नाथांचं आख्यान असताना 10-10 मिनिटं आप्पांच्या डोळ्याच्या धारा थांबायच्या नाही. त्या भावावस्थेमध्ये आप्पा आपण सगळ्यांनी कितीतरी अनुभवलं. काय ज्ञान होतं, पण पण नाही म्हणाले. याच्या पुढे जाऊन मी अजून एक सांगतो, मी पाहिलेलं उदाहरण, की आदरणीय बाबा बेलसरे म्हणून होते. म्हटलं ना तुम्हाला, की लग मराठे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, बापूसाहेब हे बा एवढ्याले 2 कपाटं हे एवढे भरलेले आहेत. म्हणाले 4,500 पुस्तकं आहे याच्यामध्ये. पाश्चिमात्य आणि पौरात्य तत्वज्ञानाची सगळी पुस्तकं आहेत आणि ही 4,500 पुस्तकं मी वाचलेली आहे. पण म्हणाले, मी जेवढं ओझं व्हायला तुम्ही नका हो. तुम्ही आम्हाला करूच नका. तुम्ही फक्त सोपं महाराजांनी सांगितलेलं नाम घ्या. या सगळ्यांचं सार त्याच्यात आहे म्हणे. आणि पुन्हा बाबांच्या प्रवचनात मी लाईव्ह ऐकलेलं आहे की गोंदवल्यामध्ये. ते म्हणाले, हे ब्रह्मन, माया आणि हे सगळं जाऊ द्या म्हणले. नाम घ्या, महाराजांच्या लीलांचं चिंतन करा आणि मस्त आनंदात राहा म्हणाले. नाम घेतल्याने जे समाधान मिळालं या ग्रंथाच्या ज्ञानाच्या बाबतीत काही हे त्यांना शोभतं, कारण त्यांनी तेवढा अभ्यास केला होता. आणि त्याचबरोबर बाबांनी त्याच्याही पेक्षा जास्त नाम घेतलेलं. बाबांची सकाळी 2:30 ते 5:30 ची वेळ ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी सुद्धा चुकलेली. 2:30 वाजता उठायचंय आणि बाबा म्हणाले, की सकाळी 2:30 ला जाग यावी म्हणून मी रोज झोपताना रात्रीच्या जेवणामध्ये 1 वाटी सार किंवा 1 वाटी ताक किंवा थोडीशी साधी प्लेन खिचडी, कुठलंच मिक्सचर नसलेली थोडीशी खायचं म्हणाले. आपल्याला 2:30 ला जाग आला पाहिजे. ज्या दिवशी बाबांनी देह ठेवला त्या दिवशी 2:30 वाजता ते भानावर आले आणि 5:45 ला त्यांनी देह ठेवला. तोपर्यंत त्यांची मानसपूजा आणि जप सुरू होता, असं पाहिलेल्यांनी सांगितलं. म्हणजे रोजचा अभ्यास अंतकाळी सुद्धा त्या भगवत भक्ताचा परमेश्वर नवे नवे सद्गुरू कसा साधून देतो हे त्याचं उत्तर. आता म्हणाले, आता पुढचा विषय फार सुंदर, फारच सुंदर. पुढे म्हणाले, भक्तीतून ज्ञान कसं निर्माण होतं. म्हणजे आतापर्यंत त्यांनी सांगितलं की ज्ञानाने अज्ञान नष्ट होतं, हे खरं, पण भक्तीने कसं काय साधतं. तर पुढे म्हणाले, नाही नाही, भक्तीनेच आत्मज्ञान. मग आता भक्तीतून ज्ञान कसं प्राप्त, कसं निर्माण होतं. फार सुंदर एक एक पॉईंट सांगितलं. पुढे म्हणाले, बघा म्हणाले, सगळ्या अज्ञानाचं मूळ काय आहे, तर माया. सगळ्या अज्ञानाचं मूळ माया आहे म्हणाले. आणि या मायेचं त्यांनी लक्षणं सांगितले, पुढे काही गुणधर्म सांगितले. म्हणाले, माया मोठी प्रबळ असल्यामुळे ती ब्रह्मादिकांना सुद्धा आवरली जात नाही. ब्रह्मा आणि शिव यांना सुद्धा मायेने चांगलं सतावलेलं आहे म्हणाले, चांगलं पछाडलेलं आहे. तुम्ही आम्ही तर फारच सामान्य म्हणाले. कशी माया निर्माण होते बाबा बाबा, काहीच म्हणजे आपण रोज पाहत होते. किती म्हणजे एक अनुभवलेली पाहिलेली गोष्ट सांगतो. आमच्या जवळच्या कुटुंबातली 4थी मुलगी झाली. पहिला मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी, आता मुलगाच होईल म्हणून 4थी मुलगी झाली. आईला खूप त्रास झाला, टेन्शन आलं, सासरे त्रास देतील, सासरे सगळे ते. आईने 8 दिवस तिला पाजलं. मोठ्या बहिणीने शेजारी गाय व्यालेली होती, तिचं दूध आणावं, कापसाच्या बोळ्याने तिला पाजावं, मोठं केलं. ते लेकरू एवढं बुद्धिमान निघालं, बाबांचं एवढं प्रेम. आज ते लेकरू अमेरिकेमध्ये शार्लेटला राहतं. तिचा नवरा स्वतःची अमेरिकेमध्ये फायनान्स कंपनी आहे. वडिलांना हार्ट अटॅक आला. वडिलांची परिस्थिती अतिशय साधारण होती. साधे अँटी करप्शनमध्ये PSI, अत्यंत प्रामाणिक माणूस. ऑपरेशन ठरलं तर ते म्हणले 75,000 रुपये रिटायर्ड झाल्यावर बाजूला ठेवलेत.
ते म्हणले, माझं ऑपरेशनला हे पैसे वापरू नका, हे मुलीच्या लग्नाला ठेवले. मी मेलो तर चालेल म्हणाले, पण तिच्या लग्नाला पैसे राहू द्या. अशा परिस्थितीत ती मुलगी अमेरिकेत, ती म्हणे, बाबा तुम्ही काळजी करू नका, सगळे पैसे मी पाठवतो. त्या लेकरांनी वडिलांचं सुंदर ऑपरेशन केलं. आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत एक मुलगी, मुलगा काय सेवा करेल एवढी सेवा आईबाबांची तिने केली. वडिलांच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं. मुकुंदराव, मी म्हणाले, हे लेकरू आमच्यावर, मी एवढं रागावलो हिच्यावर, आमच्या बायकोने तिला पाजलं नाही म्हणाले, पण आमच्या सगळा प्रपंच तिने चालवला म्हणाले. कशी निर्माण होते मायावर, तर ती इतकी प्रबळ आहे म्हणाले, सुटू नाही शकत आपण त्याच्यात, सुटू नाही शकत. हे प्रापंचिक उदाहरण झालं. पुढे म्हणाले, ही माया प्राण्यांना मागे लागून सळू की पळू करून सोडते आणि त्यातून पार पाडणं खरंच कठीण असतं. ही माया नेमकं काय करते, तर ती म्हणाले, आपलं मूळ स्वरूप जे आहे ते झाकून टाकते. हा तिचा विशेष गुणधर्म, की तुम्हाला त्या आत्मस्वरूपाची आठवणच होऊ देत. बरं, ही त्यांनीच निर्माण केली. ज्या परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं, त्या विश्व निर्माण करताना त्याची जी शक्ती होती ती मायेच्या, महामायेच्या स्वरूपात आली. त्यामुळे मग तिला जर आवरायचं असेल तर त्यालाच शरण जाणं गरज आहे, की ज्याच्यापासून ती निर्माण झाली. पुढे म्हणाले, अद्वैत स्वरूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी द्वैताचं स्फुरण होणं याला मूळ माया असं म्हणतात. हा सिद्धांत आहे. आता अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी द्वैताचं स्फुरण होणं याला मूळ माया असं म्हणतात. याचा अर्थ काय आहे, तर तो परमात्मा होता, तो एकटाच होता विश्वाच्या निर्मितीच्या आधी. आणि मग त्याला असं वाटलं की अरे, हे एकटं बसणं काही, आपल्याला कुठे एकटं करून म्हणजे नोकरी लागायचाच उशीर. एका विद्यार्थ्याला परवा आम्ही विचारलं, अरे आता छान पॅकेज वगैरे करायचं, हो, अरे वय तुझं 23च, तरी म्हणलं नाही आता करायला हरकत नाही का, मी तयार आहे, फक्त आईबाबाच काय म्हणतात तुम्हाला. चूक नाहीये, चूक नाहीये, अवश्य आहे, गरज आहे, करायलाही हवं, पण एकट्याला माणसाला करमत नाही. तसं त्या परमात्म्याला, त्या अद्वैत स्वरूपाला त्याचं विस्मरण झालं आणि द्वैताचं म्हणजे आता त्याच्यापासून दुसरं कोणीतरी निर्माण झालं आणि मग विश्वाची निर्मिती झाली. पण त्या विश्वाच्या निर्मितीसाठी ते म्हणाले, हे द्वैताचं स्फुरण होणं याला मूळ माया असं म्हणतात. बर, पुढचा सिद्धांत, ब्रह्म वास्तविक अद्वैत पूर्ण आहे, पण त्यात मी पण उत्पन्न होणं हे मायेचं जन्मस्थान. म्हणजे अद्वैत म्हणजे एकटा, तो एकटाच होता, पण त्याच्यामध्ये मी हे स्फुरण झालं. मी, अहम, अहम, अहम निर्माण झाला की द्वैत आलं. आणि हेच मायेला निर्माण करण्याचं पहिलं ठिकाण किंवा हे मायेचं जन्मस्थान म्हणाले. पुढे मायेचं वैशिष्ट्य सांगत असताना ते म्हणाले, माया ज्या ठिकाणी असते किंवा मायेच्या पोटामध्ये भय, चिंता, काळजी, शोक आणि दुःख याच्या राशीच्या राशी पडलेल्या आहेत. नाथ महाराज म्हणाले, उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो हे कसं आहे. आता आपल्या घरोघरी वाक्य ऐकायला मिळतं, बस आता हिचं लग्न झालं ना, या 2 मुली आहेत आम्हाला, आता हिचं तर झालंच म्हणलं, आता ही राहिली, हिचं पीजी झालं, लग्न झालं की मी मोकळे. अहो, पहिलीच लग्न झालं की झालं, ती बाळंतपणाला, पहिले सण होत नाही. बर, ते झालं की झालं, ते नाही, आता काय नाही, एवढं बाळंतपण झालं की मी पुन्हा हात लावणार नाही, पाहणार नाही, काही नाही, आमच्या घरचीच गोष्ट आहे माझं. झालं तिची सर्व्हिस, तिचं पिल्लू, सासूबाई फ्रॅक्चर, यांना तिकडे जावं लागतं, यांचं घर आबाळ, ह्या तिकडे देहानी, मनानी हे घरी. पण आता आणि आता एवढं झालं की झालं म्हटलं की हिचं लग्नाची सुरुवात होते. म्हणजे या ते मनात महाराज म्हणाले की मायेच्या पोटामध्ये भय, चिंता, शोक आणि दुःख च्या राशीच्या राशी आहेत, राशीच्या राशी. बरं, याच्यातून कोणीच सुटला नाही. आपण बरं, हे सगळं आपल्या घरचंच उदाहरण बरं का. आपल्या माय याचं एकदा लग्न झालं की बस संपलं, आता पुन्हा काहीच नाही, काशाचं काय. म्हणून नाथ महाराज म्हणतात ते खरंच किती की राशीच्या राशी हो, भयाच्या, चिंतेच्या, शोकाच्या. बरं, याच्यात तुम्हाला पळून जाताच येत नाही. याचं कारण तुम्हीच निर्माण केलं, ते जसं त्यांनी निर्माण केलं. बरं, पुन्हा ते कालचा सिद्धांत, पिंडी ते ब्रह्मांडी तेच आहे ना, की जे त्याच्यात आहे तेच आपल्यात आहे. त्यांनी जे निर्माण केलं त्याच्यात जी भावना आहे, पण त्याच्यातून महाराज म्हणाले की अरे, तो मूळ आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इतकी दुःख आपण आयुष्यभर भोगतो, पण दुःखाची सवयच होत नाही.
सुख इतकं कमी वाटायला येतं, पण सुखच हवं असतं. हे किती विलक्षण आहे ना पहा, की इतके दुःख आपण भोगले पण नाही वा चला 2-4 वेळा दुःख येऊ द्या बरं, असं कधीच कोणी म्हटलेलं मी ऐकलं. आता येऊ द्या 2-4 दुःख नाही मला. कधीच नाही. पण महाराज म्हणाले ते हवं पण आणि नको पण. हे जेव्हा जाईल त्याला देहबुद्धी गेल्यासारखं आहे म्हणाले. किती किती त्यांनी सांगितलं बाबा ब्रह्म ब्रह्म म्हणजे आत्मज्ञानासाठी ते शास्त्री बाबा गेले होते. तर कुंडलेकर महाराज देहात होते आणि ते शास्त्री बाबा म्हणाले, की "महाराज आता मला ब्रह्म दाखवा" म्हणाले. "अरे, हो का?" म्हणाले. तर ते म्हणले, "अहो त्याला ते द्वैत गेलं पाहिजे" म्हणाले. "राग गेला पाहिजे." "नाही माझा राग गेला" म्हणाले. ते म्हणले, "काम गेला पाहिजे." तोही गेला म्हणे. "क्रोध?" "नाही येतच नाही" म्हणे मला क्रोध. आता मग नाही मला अरे वाह! म्हणे चांगली गोष्ट आहे मग तुमचं सगळंच गेलं म्हणे षडविकार गेले, हे गेलं ते. तुम्ही आता पात्र झाले म्हणे ब्रह्म दाखवण्याच्या. बरं म्हणे. मग असं म्हणे आता ब्रह्म उद्या सकाळी आपण दाखवतो म्हणे. बरं. शास्त्री भाऊ आनंदात आहे, उद्या सकाळी आता ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला ब्रह्म दाखवणार. वाह, वाह, वाह! चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणे चला आता त्या आपल्या मागे तुमानगंगेच्या ह्याच्यावर घेऊन गेले महाराज. आणि त्या ओढ्यावर आपल्या आपल्या पटाईत मावशी धुणं धुवायला आल्या होत्या. तर महाराजांनी चला म्हणे स्नान करा. आता यांना वाटलं स्नान करूनच ब्रह्म पाहायचं असेल. तर स्नान केलं. आता आनंदातच होते शास्त्री बुवा. महाराज म्हणले, "बरं." दोघांनी स्नान-बिन केलं महाराजांनी आणि तितक्यात पटाईत मावशी धुणं धुवून घरीच म्हणजे मंदिरात चालले होते. त्यांना स्वयंपाक करायचा होता घरी जाऊन मंदिरात जाऊन. तर शास्त्री बाबा म्हणले, "तुम्ही ते हे नेसलं का?" म्हणे, "काय झाबड?" "हो, नेसली." "बरं." पाहिलं दारून हळूच महाराज तिकडे गेले आणि पटाईत मावशीला म्हणले, "याची धाबळ सोडा" म्हणे. शास्त्री बाबाची धाबळ सोडून टाका म्हणे. आता पटाईत मावशी महाराजांची आज्ञा पाळणार. त्या गेल्या त्यांनी ते समोरचा काष्टा ओढला. काष्टा ओढला की हे संतापले. समजतं की नाही तुला तू माणसाच्या याला हात लावते का असं म्हणतात. अरे, 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 अरे! शास्त्री बाबा तुमचं ते भेद गेला होता ना म्हणे, स्त्री-पुरुष भेद गेला होता ना म्हणले. अरे नाही जमत नाही म्हणले आता. तुम्हाला कळलं म्हणे की हिने माझं धोतर धरलं म्हणून. हा भेदच गेला नाही तर ब्रह्म कसं पाहायचं? तर ही माया अशी असते. ते म्हणाले, की मायेच्या पोटामध्ये भय, चिंता, शोक आणि दुःखाच्या राशीच्या राशी सज्जन हो. नाथ महाराज सांगतात पडल्या. पुढे म्हणाले, ही माया ब्रह्माला आणि शिवाला सुद्धा असंख्य वेळेला तिने सतावलेलं आहे. तेव्हा तुमच्या माझ्या सामान्य माणसाला ही मायाच्या जाळ्यातून सुटणं कठीण आहे. अशा वेळेला मग काय करायचं? नाथ महाराज म्हणाले, "उद्या सांगतो." झालेली सेवा आजची महाराजांच्या चरणी आपण रुजू करूया आणि